ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य किट घेण्यासाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच लाभार्थी आरोग्य किट घेण्यासाठी धावले, मात्र फडणवीस यांनी आवाहन केल्यानंतरही आरोग्य किट घेण्यासाठी पळापळ त्या ठिकाणी पाहायलाच मिळाली। आपण सर्व तालुक्यातून आलेले महिला नागरिक बंधूंनी बघितलं, आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतोय। थांबतो राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी सावधान। आणि याच घडल्या प्रकाराबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, फडणवीसांच्या कार्यक्रमामध्ये आवाहन करून झाल्यानंतर देखील हे किट मिळवण्यासाठी कशा प्रकारे झुंबड उडाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। नेमकं त्या ठिकाणी काय घडलं, किती लोक होते आणि कशा प्रकारे ही झुंबड उडालेली आहे? आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे साहित्य वाटप या ठिकाणी केलेलं होतं, त्याचा कार्यक्रम केलेला होता आणि विकास कामांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं। खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्यांना ह्या वेगवेगळ्या किट दिल्या जाणार होत्या, ज्यामध्ये आरोग्य किट आहे, त्याचबरोबर जे कामगार आहेत त्यांच्यासाठी एक सेफ्टी किट आहे, त्याचबरोबर जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी क्रिकेटची किट आहे। अशा वेगवेगळ्या किटचं वाटप या ठिकाणी शासनामार्फत करण्यात येणार होतं। मात्र हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळातच फडणवीसांचं भाषण सुरू झालं आणि लगेच लोकांनी ह्या किटची पळवापळवी करायला सुरुवात केली। अक्षरशः काही लोकांनी तर पाठीमागचे पत्रे या ठिकाणी उचकटले आणि त्यातून या किट पळवल्या होत्या। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांच्या उद्घाटनाची चर्चा व्हायच्या ऐवजी आज मात्र ही पळवापळवीची चर्चा या ठिकाणी सर्वाधिक पाहायला मिळाली। खरं तर लाभार्थ्यांना कुपन दिले गेले होते, त्या कुपननुसार त्यांना क्रमांक दिले होते, त्यांना किट मिळणार होती। मात्र तरी देखील काही लाभार्थ्यांनी या सगळ्या किटची पळवापळवी केलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि असंख्य लोकांची हे किट घेण्यासाठी ज्या किट ठेवल्या होत्या तिथं झुंबड उडाली आणि लोकांनी या सगळ्या किट होत्या त्या पळवल्या। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमानंतर उडालेला सगळा गोंधळ आपण यावेळेला पाहतोय आणि कशा प्रकारे हे किट पळवण्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे, अनेकांनी एकमेकांवरती हात उगारल्याचं देखील या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। एकमेकांवरती कशा प्रकारे हात उगारला जातोय ते देखील आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। हे किट घेऊन जाण्यासाठी आणि हे किट आपल्याला कशा प्रकारे घेता येईल यासाठी उडालेली झुंबड एकाच वेळी आपण कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं पाहतो आहोत। लाभार्थ्यांना खरं तर यावेळेला हे किट मिळवण्यासाठी क्रमांक देण्यात आलेला होता आणि दिलेलं कुपन देऊन हे किट घेऊन जाणं अपेक्षित असताना मात्र एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर कशा प्रकारे फडणवीसांच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांनी केलेला गोंधळ आहे तो आपण पाहतोय।